वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नाभिक समाजाकडून बालिकेवरील बलात्कार प्रकरणाचा तीव्र जाहीर निषेध, आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची ठाम मागणी। खमताणे येथे नाभिक समाजातील अवघ्या 9 वर्षाच्या निरागस बालिकेवर एका 70 वर्षीय नराधमाने पाशवी बलात्कार केल्याची अमानुष घटना घडली असून या संतापजनक घटनेचा पिंपळनेर शहर नाभिक समाजाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला। ही घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी, माणुसकीला काळीमा फासणारी व अत्यंत निंदनीय असून यापूर्वी मालेगाव शहरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनांमुळे महिला व बालिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। या पार्श्वभूमीवर पिंपळनेर शहर नाभिक समाजाच्या वतीने माननीय अप्पर तहसीलदार, तहसील कार्यालय पिंपळनेर यांना निवेदन सादर करण्यात आले। सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या प्रकरणात दिरंगाई केल्यास नाभिक समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला। पीडित बालिकेला व तिच्या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत नाभिक समाज आपला लढा सुरू ठेवेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। आताच खमताणे येथे अतिशय दुर्दैवी घटना, नाभिक समाजाच्या एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला गेला। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना, हा इसम जो आहे 70 वर्षाचा, याने अत्यंत घृणास्पद, माणुसकीला काळीमा फासणारे असा कृत्य या ठिकाणी केलेलं आहे आणि या नाभिक समाजाच्या मुलीवर हा अन्याय झालेला आहे। या चिमुरडीवर जो अन्याय झालेला आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याला फास्ट कोर्टमध्ये हे चालवण्यात यावा खटला आणि त्याला 100 दिवसाच्या आत त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी व ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून नाभिक समाजाला प्रशासनाने न्याय द्यावं आणि हा अन्याय दूर करावा अशी सर्व पिंपळनेर नाभिक समाजाच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि आम्हाला या समाजाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो।